नमस्कार मंडळी, गौरी होम किचन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत तोंडाची चव वाढवणारी आणि ताटाची शोभा वाढवणारी तिळाची चटणी. ही तिळाची चटणी तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकता. ती आपण पराठ्यासोबत किंवा चपातीसोबत सुद्धा खाऊ शकतो. तिळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असते, ते आपल्या शरीरासाठी फार आवश्यक आहे. हाडांची मजबूती साठी तीळ फार आवश्यक आहे. तर चला व्हिडिओ स्किप न करता बघा. तर त्यासाठी काय काय साहित्य घेतलं तर चला आपण बघूया. त्यासाठी मी 1 मोठी वाटी तीळ, अर्धी वाटीपेक्षा कमी शेंगदाणे, 10 ते 15 लाल मिरची, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 1 टेबलस्पून जिरा घेतलेला आहे. त्यानंतर 2 टेबलस्पून खडे धणे घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला हे सगळे जिन्नस भाजून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे. त्यानंतर आपल्याला 1 मोठी जाड बुडाची कढई घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये तीळ घालून आपल्याला मंद आचेवरच चांगल्या प्रकारे तीळ भाजून घ्यायचे आहे. तिळाचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहे. थोडे तीळ आपण खाऊन बघू शकतो. त्यानंतर तीळ काढून घेतलेले आहेत. त्यानंतर त्यामध्येच आपल्याला धने घालून घ्यायचे आहे. धनेसुद्धा आपल्याला अशाच प्रकारे भाजून घ्यायचे आहे. तर बघू शकता इथे आपले धनेसुद्धा चांगल्या प्रकारे भाजून झालेले आहेत. ते सुद्धा आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला जिरे घालून घ्यायचं आहे. जिरेसुद्धा आपल्याला कमी गॅसवर थोडं कडक होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे. सगळे जिन्नस आपल्याला अशाच प्रकारे भाजून घ्यायचे आहेत. जिऱ्याचा सुद्धा आपला कलर चेंज झालेला आहे. जिरासुद्धा आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. तर काढून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये शेंगदाणे घालून घ्यायचे आहे. शेंगदाणे सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आहे. तर बघू शकता इथे शेंगदाणे सुद्धा आपल्याला त्याची साल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहे. सगळे जिन्नस आपण भाजून घेतल्यामुळे आपली चटणी भरपूर दिवस टिकते. 2 ते 3 महिने सहज आपली चटणी टिकते. तर बघू शकता सगळे जिन्नस आपल्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आहेत. तर शेंगदाणेसुद्धा भाजून झालेले आहेत. ते सुद्धा मी एका वाटीमध्ये काढून घेतलेले आहेत. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला लाल मिरच्यासुद्धा भाजून घ्यायच्या आहेत. मिरच्यासुद्धा थोडे क्रिस्पी आणि कडक होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. सगळी जिन्नस आपण चांगल्या प्रकारे भाजून घेतल्यामुळे आपली चटणी फार दिवस टिकते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता बघा. तर बघू शकता आपल्या मिरच्यासुद्धा इथे भाजून झालेल्या आहेत. त्यासुद्धा मी प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला लसूणसुद्धा अशाच प्रकारे भाजून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे लसूणसुद्धा त्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि तो सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे. लसूणसुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हे सगळं जिन्नस आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे, बारीक वाटून घ्यायचं आहे. त्यामध्ये तीळ घातलेले आहेत. मिक्सरच्या भांड्यात 1 मोठा मिक्सरचा जार घेतलेला आहे. त्यामध्ये तीळ, शेंगदाणे, लसणाच्या पाकळ्या आणि मिरचीचे मी देठ काढून घेतलेले आहे. त्यानंतर जिरा आणि धने घालून घेतलेले आहेत. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून मिरची पावडर घालून घ्यायचं आहे. मी इथं काश्मीरी लाल मिर्च घेतलेला आहे, त्यामुळे मी 1 टेबलस्पून मिरची पावडर घालून घेतलेलं आहे. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे सगळं जिन्नस आपल्याला मिक्सरला एकदम जाडसरच असं वाटून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे आपली तिळाची चटणी एकदम रेडी झालेली आहे. ही तिळाची चटणी तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकता किंवा घरीसुद्धा चपातीसोबत किंवा पराठ्यासोबतसुद्धा खाऊ शकता. तर घरी भाजीला नसेल तर ही चटणी पर्याय म्हणून तुम्ही खाऊ शकता. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा.
धन्यवाद.